मंडळी रामकृष्ण हरी. मी श्रद्धा शिर्के. पुढारी न्यूजच्या आषाढी वारी या आपल्या स्पेशल कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आषाढी वारी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. वारी ही भक्ती, परंपरा आणि समाज जागृतीचा संगम आहे. संत ज्ञानेश्वर तुकारामांनी रुजवलेली ही परंपरा आजही अगदी लाखोंच्या श्रद्धेने जपली जाते. वारी म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा. दरवर्षी याच वारीच्या निमित्तानं लाखो करोडो वारकरी लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. आणि याच वारीची प्रत्येक अपडेट दाखवण्यासाठी आपल्या सगळ्यांचं लाडकं पुढारी न्यूज घेऊन आलाय हा विशेष कार्यक्रम. तर रोज संध्याकाळी 5:30 वाजता आणि सकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम तुम्हाला पाहता येणार आहे. अगदी घर बसल्या तुम्हाला याची देही याची डोळा आषाढीची वारी अनुभवता येणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात वारी पंढरीची. विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. जाई नगे माया तया पंढरपुरा भेटे न माया आपुलिया. संत ज्ञानेश्वर महाराजांनी कमी शब्दात जीवनाचं वर्णन केलेल्या या ओळी आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झालाय आणि माऊलींच्या आजोळ घरातून पुण्यभूमी पुणे शहराकडे माऊलींनी प्रस्थान ठेवलंय. यावेळी माऊली माऊलीच्या जयघोषाने परिसर निनादल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. सगळीकडे माऊलीमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आजच्या दिवसातील पहिला विसावा संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका इथं तर रात्रीचा मुक्काम पालखी विठोबा मंदिर पुणे असं असणार आहे. आणि यावेळी शहरामधील नागरिकांना पादुकांचं दर्शन सुद्धा घेता येईल. माऊलींच्या जयघोषामध्ये वारकऱ्यांची पंढरीकडे वाटचाल पाहायला मिळते. ही लाखोंची गर्दी. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. या अभंगाप्रमाणे संत तुकाराम महाराजांची पालखी नाशिक फाटा परिसरामधून पंढरीकडे वाटचाल करते. आणि यावेळी ज्ञानोबा तुकाराम आणि टाळ मृदुंगाच्या गजरात नाशिक फाटा परिसर पूर्णपणे दुमदुमून निघाला. यावेळी संत तुकोबारायांच्या पालखीमध्ये वारकऱ्यांच्या शिस्तीची झलक सुद्धा पाहायला मिळते. चला तर वारकऱ्यांच्या मेळ्यातून थेट माहिती देत आहेत सुशील काळंगे. रामकृष्णारी मंडळी, सध्या आपण पुण्यामधल्या नाशिक फाटा या ठिकाणी आहोत. आपण बघू शकतो वारकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी नाशिक फाटा या ठिकाणी येत आहेत. गेल्या जवळपास कित्येक तासांपासून हे सगळे जे वारकरी आहेत ते वारकरी पुण्यासाठीची वाट चालतायत. आपण बघू शकतो की ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची ही पालखी सोहळ्याची नगारा गाडी आहे. हा नगारा गाडी सातत्यानं या ठिकाणी तुकोबारायांच्या पालखीच्या समोर असते. पंढरीची वारी आहे माझे घरी अनिक न करी तीर्थव्रत असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं सातत्यानं अगदी आपल्या कुटुंबामध्ये वर्षानुवर्षांनी शतक ही वारी आहे अशा भावनेनं या ठिकाणी ही सगळी मंडळी चालत असते. आपण बघू शकतो संत तुकाराम महाराजांचा मानाचा जो अश्व आहे तो अश्व सुद्धा या ठिकाणी निघालेले आहेत. हे आदरणीय चोपदार या सगळ्या दिंड्यांचं जे प्रतिनिधित्व करत असतात या सगळ्यामध्ये ही सगळी जी मंडळ आहे ही सगळी मंडळी त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी चालत असते. हे वारकरी आनंदानं उत्साहानं नाचत गात विठू नामाचा गजर करत या ठिकाणी पुण्याच्या दिशेनं चालत आहेत. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ही सगळी जी मंडळ आहे ती सगळी मंडळी चालते आहे. सगळ्यांनी अगदी माता भगिनी, लहान मुलं, वृद्ध माणसं, पुरुष ही सगळी जी मंडळ आहे ती सगळी मंडळी यामध्ये सहभागी झालेली आहे. या ठिकाणी सकळांसी येते आहे अधिकार असं जे संतांनी म्हटलेलं आहे ते त्यांच्यानंतर शतकानं शतक उलटल्यानंतर सुद्धा हे अशाच पद्धतीने टिकलेलं पाहायला मिळतं. आणि ही पुण्यनगरी आज या संतांच्या जयघोषानं दुमदुमून निघालेली आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज. आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने हे वारकरी मंडळी पुढे मार्गस्थ होत आहेत पालखीसोबत. पुढे जाऊयात. सुखाचे साधन पंढरीची जाण होईल समाधान सर्व काळ. काया वाचा मन करिता स्मरण उत्तम उत्तम हेची ध्यान. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत हजारो वारकरी माऊली आणि विठुरायाचा जयघोष करत निघाले आहेत.
तसंच वारी दरम्यान वारकऱ्यांची सेवा घडावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्याचप्रमाणे वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक हात पुढे येत असतात। यावेळी कोणी अन्नदान करतं, कोणी पावसापासून वारकऱ्यांचं संरक्षण व्हावं यासाठी विविध साहित्य देत असतं, तर काही वेगवेगळ्या पद्धतीनं वारकऱ्यांची सेवा सुद्धा करत असतात। अशाच वाटेवरील वारकऱ्यांना बोलतं केलंय तुषार झरेकर यांनी। पाहूया। खरं तर या अलंकापुरी नगरीतून आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। पहिला जो मुक्काम आहे तो खरं तर गांधीवाड्यातील आजोळ घरातील मुक्काम उरकून आता माऊलींची पालखी ही पुढे पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। मी सध्या याच पुणे रस्त्यावरती जर आपण पाहिलं तर चरवली या गावच्या हद्दीत आहे आणि या ठिकाणी जे थोरल्या पाऊतका चौक आहे, थोरल्या पाऊतका मंदिर आहे, या ठिकाणी माऊलींचा पहिला विसावा असतो। आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माऊलींचा जो मानाचा नगारा आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। माऊलींचा नगारा या ठिकाणी पोहोचला आहे। काही वेळात खरं तर माऊलींचंही याच ठिकाणी माऊली येतील आणि माऊलींचा पहिला विसावा या ठिकाणी होईल। या ठिकाणीच आरती होईल आणि पुढे माऊली हे दुपारच्या विसाव्यासाठी दत्तनगर या परिसरामध्ये पुढे जातील। मात्र या संपूर्ण रस्त्यावरती किंवा या संपूर्ण मार्गावरती जर आपण पाहिलं तर लाखोंचा वैष्णवांचा मेळा या संपूर्ण ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी या रस्त्यावरती दिसतात। ते खरं तर या अनेकांची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात। हे जे वारकरी आहेत ते मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत आणि ते पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळतात। हाच तो माऊलींचा मानाचा नगारा आहे। माऊलींचा मानाचा नगारा हा पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतो। तो पुढे चालत असतो आणि माऊलींच्या या रथापुढे ही जी बैलजोड असती ती म्हणजे भोसले पाटलांची बैलजोड असती। आपण थेट त्यांच्याशीच बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। या वर्षीचाही मान आपल्याकडे दरवर्षीचा परंपरेनुसार आपल्याकडे मान असतो। काय पहिली बाब हा परंपरा खूप वर्षांपासून चालत आलेली आहे। जवळजवळ ही तिसरी पिढी आहे ही आपण परंपरा चालवत आलेला आहे। माऊलींच्या 27 दिंडा असतात, त्याच्या पुढे माऊलींचा हा मानाचा नगारखाना असतो। आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी पायवारी। आळंदी ते पंढरपूर हा जो नगारा आहे तो खरं तर पुढे मार्गस्थ होत असतो। भोसले पाटलांचा हा नगारा आहे तो माऊलींच्या रथापुढे हा मानाचा जो नगारा आहे तो मार्गस्थ होत असतो आणि आजचा हा जो संपूर्ण ही जी सोहळ्यातील लगबग आहे ती पाहायला मिळतीये। आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरामध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी विशेष सुविधा पुरवण्यात येतात। आता मंदिरामध्ये चौखांबी आणि सोळखांबी परिसरामध्ये 10 सेंट्रलाइज्ड एसी सुद्धा बसवण्यात आलेले आहेत। थेट मंदिरामधून माहिती देत आहेत माऊली डांगे। पाहूयात। सर्व संतांच्या पालख्यांनी आता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवल्याने विठ्ठल भक्ताला जी आस लागलेली असते ती दर्शनाची, आपण पाहिलं तर आता येणाऱ्या प्रत्येक भाविकाला विठ्ठल मंदिरात आता थंडावा जाणवणार आहे। आपण बघितलं तर उन्हाळ्यामध्ये एसी सुद्धा बसवण्यात आला होता। प्रत्येक येणाऱ्या भाविकाला आता पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये एसी बसवण्यात येत आहेत। जवळपास 10 वातानुकूलित एसी, सेंट्रलाइज एसी आता सभामंडप असेल, सोळखांबे असेल, चारखांबे असेल, या ठिकाणी आता सेंट्रलाइज एसी सुद्धा आता मंदिर समितीच्या वतीने बसवण्यात आले आहेत। एकंदरीत आपण पाहिलं तर आषाढी यात्रेच्या महापूजेवेळेस मंत्री महोदयांच्या गर्दी असते, त्यामुळे त्यांना सफोकेशन जाणवलं होतं। त्यामुळे आता मंदिर समितीच्या वतीने निर्णय घेण्यात आलेला आहे की अशा प्रकारच्या जवळपास 10 सेंट्रलाइज एसी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बसवण्यात आलेले आहेत। प्रत्येक येणाऱ्या भाविकाला कुठेतरी थंडावा जाणवावा यासाठी मंदिर समितीच्या वतीने जवळपास 10 सेंट्रलाइज एसी बसवण्यात आले। त्यामुळे येणारा आता भाविक येणारा पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये आल्यानंतर भाविकाला आता दर्शन घेतल्यानंतर सेंट्रलाइज एसीच्या माध्यमातून आता भाविकांना आता थंडावा जाणवणार आहे। त्यामुळे सफोकेशन होणार नाही। आलेला सगळा भाविक आता मंदिराच्या वतीने बसवून आलेल्या एसीमुळे आता येणाऱ्या प्रत्येक भाविकांना आता थंडावा जाणवणार आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।
दर्शन रांगांच्या होणाऱ्या गर्दीमुळे हा निर्णय महत्त्वाचा आहे आणि तो घेण्यात आलेला आहे. पुढे जाऊयात. संत तुकोबारायांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे आणि ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषामध्ये हजारो वारकरी संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पंढरीकडे निघाले. दरम्यान तुकोबारायांच्या पालखीचा आज आकुर्डी ते पुणे असा प्रवास होणार आहे. यंदा पाऊस लवकर झाला आणि त्यामुळे वारकरी शेतामधील सगळी कामं आटपून पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. संत तुकोबारायांच्या पालखीमध्ये यंदा मोठ्या प्रमाणामध्ये महिला वारकऱ्यांचा सुद्धा समावेश पाहायला मिळतोय. या महिला सुद्धा आपल्या पांडुरंगाला आणि रुक्मिणी मातेला पाहण्यासाठी संसारातून वाट काढत पालखीमध्ये चालताना दिसतायत. वारीमधल्या माता माऊलींच्या विठ्ठलाप्रती असलेली भक्ती जाणून घेतली आहे सुजित काळंगे यांनी. पाहूया. रामकृष्ण हरी मंडळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये अगदी सगळे लहानांपासून थोरांपर्यंत सगळी मंडळी एकवटलेली असते, एकत्र येते, वाटचाल करते. काही माता भगिनी आपल्या सोबत आहेत ज्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आल्या आणि वर्षानुवर्ष त्या या दर्शन घेत असतात. माऊली, काय सांगाल, कसं वाटतंय, काय भावना आहे? हा जो सोहळा आहे ना, अवर्णनीय आहे एकदम. म्हणजे इथे आलं की आपण स्वर्गात आल्याचं आपल्याला अगदी दृष्टांत होतो. आम्ही खरं काल देहूला जाणार होतो, पण तिथे आम्हाला पावसामुळे जमलं नाही, तर आम्ही इथे चिखलीवरनं आलेलो आहोत आणि खूप म्हणजे इतकं सुंदर वाटतंय ना, असं वाटतंय पृथ्वीवरती स्वर्ग अवतरलेला आहे, अशी परिस्थिती झालेली आहे. आम्ही खूप वर्षापासून वारीला येतो, म्हणजे अगदी लहानपणापासून आम्ही इथे विठ्ठल मंदिरात पण येतो आणि वारीबरोबर पण चालतोय. खूप छान वाटतंय, पूर्ण असं भक्तिमय वातावरण. आम्ही खूप ह्याच्यामध्ये भक्तिरसामध्ये आम्ही एकदम न्हावून निघालोय. पूर्ण भक्तीचं वातावरण आहे, खूप मजा येते, खूप छान वाटतंय. खरं संसार करताना आपण म्हणतो ते आपल्या बरोबर खरोखर विठ्ठलच असतो, एक नवरा म्हणून म्हणा किंवा काय आजूबाजूचे लोक असतात, नातेवाईक असतात, त्याच्यामधून पण आपल्याला असे प्रसंग येतात की त्याच्यातून विठ्ठलच असतं, जसं काय जणू काय आपल्या बरोबरच आहे, प्रसंगासाठी उभं आहे. त्यामुळे खूपच छान वाटतं. आणि हा सेवेचा मार्ग, सेवेचे ठाई आम्ही तत्पर ज्या पद्धतीने म्हटलं जातं त्या पद्धतीने या तत्पर असतात. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पुणे. वारीचं वर्णन करताना या वारकऱ्यांना आपण पाहत होतो आणि संत मुक्ताईंची पालखी बीड जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे. आज बीडच्या गेवराई तालुक्यामधील गढी इथं मुक्ताईच्या पालखीचं जोरदार स्वागत सुद्धा करण्यात आलं आणि या ठिकाणी गोल रिंगण सुद्धा पार पडलं. यावेळी दिंडीमधील वारकरी तसेच गडी येथील ग्रामस्थ या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. टाळ मृदुंगांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला आणि या ठिकाणी वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं होतं. यानंतर ही दिंडी पाडळशिंगी इथं मुक्कामी राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे गणगण गणात बोतेच्या जयघोषामध्ये संत गजानन महाराजांची पालखी बीडच्या वैद्यनाथाची नगरी असलेल्या परळीमध्ये दाखल झाली आणि यावेळी परळी शहरामध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचं उत्साहात स्वागत सुद्धा करण्यात आलं. यावेळी उत्साहामध्ये टाळ मृदुंगांच्या गजरात आणि संत गजानन महाराजांच्या जयघोषामध्ये परिसर दुमदुमून निघाला आणि यावेळी पालखीमध्ये हजारो वारकरी दाखल झाले. पालखीचा आजचा मुक्काम परळीमध्ये आहे, तर शनिवारी म्हणजे उद्या पालखी पंढरीच्या दिशेने रवाना होणार आहे. पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुद्धा आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या. संत जगमित्र नागा परिसरामध्ये भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करताना दिसतात. तर नांदेडच्या कंधार शहरामध्ये श्री संत साधू महाराज दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय आणि या दिंडीला तब्बल 300 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. विठ्ठल नामाचा गजर करत शेकडो वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झाल्याचं दिसलं आणि दिंडीचे जागोजागी भक्तिमय वातावरणात स्वागत सुद्धा केलं जात आहे. दरम्यान यंदा भक्त मंडळींनी दिलेल्या देणगीमधून 60 किलो चांदीचा रथ वारीसाठी तयार करण्यात आलाय. नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील भाविकांनी दिलेल्या या देणगीमधून हा चांदीचा रथ बनवण्यात आलेला आहे. श्रीगोंदा आणि खामगाव इथं रथाचं काम करण्यात आलेलं असून हा चांदीचा रथ या वारीमध्ये सर्वांचं आकर्षण ठरलंय. तर संत साधू महाराज दिंडीच्या माध्यमातून हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने सध्या वाटचाल करतात. नांदेडच्या कंधारमधून ही दृश्य चांदीचा रथ सर्वांचं आकर्षण ठरत आहे, सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
मुखी हरिनाम घेतो सावळ्याच्या संगतीत आम्ही वारकरी होतो वाट दरी वळणाची मुखी हरिनाम घेतो सावळ्याच्या संगतीत आम्ही वारकरी होतो जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल वाटदरी वळणाची मुखी हरिनाम घेतो सावळ्या तर पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी वारीतून वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघतात आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकहून एक वेगळी आणि अनोखी सायकल वारी तब्बल 13 वर्षांपासून पंढरीला जाते. पंढरपूरच्या दिशेने सायकलवरून निघालेले हे वारकरी मनात भक्ती आणि ओठांवर भजन तसंच हृदयामध्ये पांडुरंगाची ओढ घेऊन निघालेले आहेत. पर्यावरणपूरक संदेश देणारी ही सायकल वारी पंढरपूरमध्ये भरणाऱ्या वारकऱ्यांच्या मेळ्यामध्ये आकर्षण ठरते. आपण पाहतो याच सायकल वारीमध्ये यंदाच्या वर्षी दिव्यांग व्यक्तींचा सुद्धा सहभाग अगदी उल्लेखनीय आहे आणि त्याचीच ही दृश्य. आणि वारी नेत्यांची या आमच्या खास सेगमेंटमध्ये आम्ही तुम्हाला राजकीय नेत्यांची वारी नेमकी कशी असते त्या संदर्भात रोज एखाद्या नेत्यांची वारी आणि त्यांचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. अशाच पद्धतीने आज आम्ही आपल्याला प्रसाद लाड यांची वारी नेमकी कशी असते, त्यांच्या घरामध्ये कधीपासून वारीची परंपरा आहे या संदर्भात ऐकूयात प्रसाद लाड यांच्याकडूनच. महाराष्ट्राचा आध्यात्मिक वारी उत्सव म्हटलं की आषाढी वारी सोहळा सर्वांच्याच नजरेसमोर उभा राहतो. तुकोबरायांची पालखी, माऊलींची पालखी हजारो लाखो भाविकांच्या साक्षीने टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर करत एकमुखाने पंढरीच्या दिशेने निघालेली असती. या वारीमध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून ते अगदी मोठ्या मोठ्या उद्योगपती, राजकीय नेत्यांचा यामध्ये समावेश असतो. मात्र प्रत्येक भक्ताला या विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेली असते. पंढरीची वारी प्रत्येक जण अनुभवत असतो. मात्र प्रत्येकाची वारी अनुभवत असताना वेगवेगळा प्रवास आणि प्रत्येकाची वारी अनुभवण्याची पद्धत ही वेगळी असते. मात्र राजकीय नेत्यांची पंढरीची वारी, त्यांचा प्रवास किंवा त्यांचा अनुभव कसा असतो हेच आज आपण पुढारीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आमदार प्रसाद लाड आहेत. प्रसादजी, आपण देखील वारी केलेली आहे, आपण अनेक वेळा वारीमध्ये सहभागी देखील झालेला आहात. मात्र वारी करत असताना तुमचं आणि विठ्ठलाचं नेमकं नातं कसं आहे? खरं तर जय हरी विठ्ठल, विठू माऊलीच आपण त्याला म्हणतो, त्यामुळे एक मायलेकाचं नातंच पंढरीच्या वारीमध्ये असतं. कधी आपण जसं आपल्या आईला घट्ट मिठी मारतो तशी खरंच आपण मिठी विठ्ठलाला मारू शकतो का, हा एक प्रश्न नेहमीच मनामध्ये असतो. पण विठू माऊली नेहमीच आपल्याला आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये, स्वतःच्या मिठीमध्ये घेऊन फिरते आणि तो अनुभव आम्हाला आमच्या आयुष्यात नेहमी सातत्याने पाहायला मिळाला आहे. त्यामुळे विठ्ठलाचं आमचं नातं हे माय आणि माऊलीचं आणि लेकाचं नातं आहे. खरोखर माय आणि माऊलीचं नातं आहे. मात्र हे नातं जपत असताना किंवा ही परंपरा, ही सुरुवात घरामध्ये केव्हापासून झाली वारीची? नाही, खरं तर आम्ही परळसारख्या, लालबागसारख्या कामगार वस्तीमध्ये लहानाचे मोठे झालो. आपल्याला माहितीच असेल त्यावेळेला प्रचंड गरिबी होती, परंतु विठ्ठल माऊलीचं दर्शन पंढरपुरात कधी घेता आलं नाही. पण ज्याला प्रति पंढरपूर म्हणतो आपण, वडाळा, तिथे कधी एकदा आषाढीची एकादशी येते, जत्रा लागते आणि त्या जत्रेमध्ये आईवडील आम्हाला घेऊन जातात काय, विठ्ठलाचं आम्ही दर्शन घेतो काय. आणि त्या जत्रेमध्ये मग फुगे, पिपाणी, पुंगी, टोपी, काठीचा साप आणि छानसा असा खाजा, ज्याला आपण गुळाचा खाजा म्हणतो, तो खायला कधी मिळतो याची आम्ही वाट पाहायचो. आणि माऊलीचं दर्शन झाल्यानंतर धन्य झाल्यासारखं वाटायचं. प्रचंड जनसमुदाय जसा पंढरपुरात असतो तसाच जनसमुदाय हा आम्ही वडाळ्यात देखील अनुभवला आहे आणि त्याला प्रति पंढरपूर म्हणतात. आणि मला अतिशय आनंद वाटतो की मागची 5 वर्ष सातत्याने त्या प्रति पंढरपूरची पहिली आरती आणि पहिली पूजा ही मनी भावाने लॉटरी पद्धतीने काढतात, पण ती मलाच मिळते आणि मी सहकुटुंब त्याचा पूजेचा सहभागी होतो आणि मी स्वतःला धन्य समजतो. तुम्ही पाहिलेली वारी किंवा तुम्ही अनुभवलेली वारी आणि वर्षानुवर्ष जी ही वारी सुरू आहे त्यामध्ये नेमका कसा बदल होत गेला तुमच्या नजरेत, या बदलाची नेमकी? नाही, खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगू तर पंढरीच्या वारीला जाणारा प्रत्येक व्यक्ती हा भावनेने जातो.
त्या माऊलीच्या प्रेमासाठी जातो, त्या माऊलीच्या भक्तिसागरात डुबून जातो. त्यामुळे तिथे जात धर्म पंथ समाज असा काहीच नसतो. मला एक गोष्ट अनुभव आजही एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. लाखो करोडो लोक त्या भक्तीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरून पायी चालत येतात. पण एवढी शिस्तबद्धता त्या वारीमध्ये असते. त्याला कुठल्याही सरकारी यंत्रणा असो नसो, पण ती वारी चालणारी लोक स्वतःहून एवढ्या शिस्तबद्धतेने चालतात, जणू काही माऊलीच त्यांना मार्गदर्शन करत असतं. आणि त्यामुळे आताही बोलताना असं माझं अंतःकरण भरून येते की त्याचं वर्णनच आम्ही करू शकत नाही. प्रसाद लाड यांचा देखील वारीचा हा आपण प्रवास ऐकलेला आहे आणि अनुभवलाय. त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू दाटलेले आपल्याला पाहायला मिळाले. निसर्गरम्य वातावरणामध्ये विठ्ठल नामाचा गजर होत पंढरीच्या दिशेने, विठ्ठलाच्या दिशेने त्याच्या दर्शनासाठी आसुसलेले हे भक्त आता वारी करत आहेत आणि सर्वांचीच पावले ही पंढरीच्या दिशेने पडताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन सतीश कदमसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई. तर विठ्ठलाच्या दर्शनाने धन्य झाल्यासारखं वाटतं अशी भावना प्रसाद लाड यांनी व्यक्त केली आहे. मंडळी, पंढरपूरची आषाढी वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा हृदयस्पर्शी उत्सव आहे. दरवर्षी लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करतात आणि ही यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही आहे, तर ती एक सामाजिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चळवळ सुद्धा आहे, जी अनेक शतकांपासून अखंड आहे. या वारीचे अपडेट्स असेच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. वारी पंढरीची या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. नमस्कार. जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग